नमस्कार मंडळी. पालक व विद्यार्थी मार्गदर्शन या चॅनलवर आपल्या सर्वांचे खूप खूप सहर्ष स्वागत आहे. मंडळी, विद्यार्थ्यांची परिस्थिती पाहिली तर महाराष्ट्र शासनाने विद्यार्थ्यांच्या पाठीवरचं ओझं कमी करण्यासाठी दप्तराचं ओझं कमी केलं. पण आज मुलांची परिस्थिती अशी झालेली आहे की मुलं पालकांच्या अपेक्षा आणि त्यांची स्वप्न पूर्ण करण्यासाठी इतकं ओझं पाठीवर घेऊन मिरवत आहेत आणि त्यामध्ये त्यांच्या स्वप्नांचा सुराडा झालेला आपण पाहतो. मग अशा परिस्थितीमध्ये मुलं नेमकं काय करत आहेत याचं पालकांना भान नाही. पालक मुलांना ट्युशन, क्लासेस, शाळा यामध्ये व्यस्त ठेवतात. मग या कालावधीमध्ये मुलं त्या पद्धतीनं शिक्षण घेतात का याचा विचार पालक मंडळी करत नाही. आणि म्हणूनच हळूहळू बालपणातच मुलं वेगवेगळ्या व्यसनांच्या आहारी जात आहेत आणि त्यांचं बालपणाचा सुराडा झालेला आपण पाहत आहोत. आणि ही सर्व पालकांनी, समाजाने काळजी करण्यासारखी गोष्ट आहे. आजचा विषय ऐकून कदाचित तुमच्या मनामध्ये काळजी निर्माण होईल, पण हा विचार करायला लावणाराच विषय आहे. आजची मुलं खेळण्यात, स्वप्न पाहण्यात रमायला हवी होती, पण ती अडकत चाललेली आहेत एका अदृश्य विळख्यामध्ये. समाजातील वाढत्या वाईट प्रवृत्तीच्या विळख्यात मोबाईल, हिंसक संवाद, चुकीची संगत, स्वार्थी स्पर्धा, आपण यात मुलांचं बालपण हरवत चाललेलं आहोत. या ठिकाणी पालकांनी कुठं विचार करण्याची आवश्यकता आहे. मुलं एका अदृश्य विळख्यामध्ये ओढली जात आहेत. आता विळखा म्हणजे नेमकं काय? तर विळखा म्हणजे एक प्रकारे फास, जो की दिसत नाही पण हळूहळू मुलांना वेढवून टाकत आहे. यामध्ये अति मोबाईल आणि गेमचं व्यसन, सोशल मीडियावरचे चुकीचे प्रभाव असलेले कंटेंट पाहणे, हिंसक आणि अश्लील संवाद ऐकणे, चुकीची मित्रमंडळी, पालकांचा वेळ न देणे, हा विळखा अचानक पडत नाही. तो हळूहळू मुलांच्या मनावर कब्जा करतो. आणि आज अनेक मुलं आपलं बालपण मैदानावर घालवत नाहीत, ती मोबाईलच्या स्क्रीनमध्ये अडकलेली आहेत. सतत गेम खेळणे, रील्स पाहणे, व्हिडिओ पाहणे. सुरुवात मजेत होते, पण नंतर त्याचं व्यसन बनतं आणि त्याचा परिणाम त्यांच्या अभ्यासावर होतो. लक्ष कमी होतं, चिडचिड होते, मुलांचा अभ्यासातील रस कमी होतो. कुटुंबापासून मुलं हळूहळू दुरावले जातात. मंडळी, मोबाईल हे साधन आहे, त्याचा वापर किती आणि कसा करावा हे आपल्याच हातात आहे. पण आज तो मुलांच्या मनाचा मालक बनत चाललेला आहे. घरी पालकांनी मुलांना मोबाईल नाही दिला तर मुलं आक्रमक बनून ओरडत आहेत. आज पालक व्यस्त आहेत कामात, जबाबदाऱ्यात आणि ताणतणावात. पण मुलांसाठी सर्वात मोठी गरज असते आईबाबांचा वेळ आणि त्यांचं लक्ष. जेव्हा मुलं बोलायला येतात तेव्हा उत्तर येतं, आत्ता नको, थोड्या वेळानंतर बोलू. तेव्हा मूल हळूहळू बाहेरचा आधार शोधायला लागतं आणि तिथेच चुकीची माणसे, चुकीचा प्रभाव त्यांना पकडून त्याचा विळखा त्यांच्या मनावर सुरुवात होतो. आणि त्यामुळं आज समाजात वेगवेगळ्या सर्वसाधारण गोष्टी त्यांना पाहायला मिळतात. शिवीगाळ करणाऱ्या व्यक्ती, खोटं बोलणे म्हणजे शहाणपण आहे असं पटवणाऱ्या व्यक्ती, फसवणूक म्हणजे हुशारी असं व्यक्तिमत्व, आणि हिंसा करणे म्हणजे आपली ताकद दाखवणे. जेव्हा समाज चुकीच्या गोष्टींना ठीक आहे अशा प्रकाराने नक्कल करून सांगतो, मुलं तेव्हा ऐकत नाहीत, तर ती ते पाहून शिकतात. एका मुलाला रोज घरात कुणी बोलत नव्हतं. आई मोबाईलमध्ये, बाबा कामामध्ये. तो मुलगा शेजारच्या मोठ्या मुलाबरोबर जाऊ लागला. त्यांनी त्याला धाडसी बनायला शिकवलं. चोरी करणे, खोटं बोलणे, शाळा बुडवणे. एक दिवशी शाळेतून फोन आला, मुलगा चुकीच्या कृत्यात सापडला आहे. पालक रडत म्हणाले, आमचा मुलगा असा नव्हता, तो असा झाला कसा? त्यावेळेस त्या ठिकाणी तो एकटा का पडला, कोणामुळं पडला, या ठिकाणी पालकांनी विचार करायची आवश्यकता आहे. त्यासाठी प्रत्येक पालकाने आपल्या मुलाला कमीत कमी 20 मिनिटं मोकळेपणानं बोललं पाहिजे. मोबाईलवर नियंत्रण ठेवा, पण प्रेमाने. त्यांच्या मित्राबद्दल जाणून घ्या, त्यांच्यावर टीका कमी करा आणि संवाद जास्त ठेवा. चांगल्या सवयी स्वतः दाखवून द्या. मुलांना मोठं घर नको असतं, त्यांना मोठं मन हवं असतं.
फक्त पालक नाही तर समाजाची सुद्धा ही जबाबदारी आहे. कारण समाज सुद्धा मुलाचं व्यक्तिमत्व घडवण्यासाठी तितकाच जबाबदार आहे. यासाठी परिसर सुरक्षित ठेवणे, चुकीच्या गोष्टींना प्रोत्साहन न देणे, चांगल्या गोष्टींचं कौतुक करणे आणि बालपण मुलांचं जर वाचवलं तर मुलाचं भविष्य वाचवल्यासारखं होईल. मित्रांनो, मुलाचं बालपण हे मातीसारखं असतं. जसं घडवाल तसं घडतं. समाजातील वाईट प्रवृत्तीचा विळखा मजबूत जरी असला तरी पालकांनी दिलेलं प्रेम, घरातील संस्कार आणि पालकांची जागरूकता ही त्याहूनही मोठी ताकद आहे. तर मग सर्वांनी ठरवूया आणि मुलांना वस्तू देण्याऐवजी मूल्ये देऊया. स्क्रीन किंवा मोबाईल हातात देण्याऐवजी त्यांना मित्रमंडळी, नातेसंबंध याचे महत्त्व पटवून देऊया. कारण आजचं वाचवलेलं बालपण म्हणजे उद्याचा सुरक्षित समाज आहे. एकदा बादशाह अकबर दरबारात बसले होते. अचानक त्यांनी एक प्रश्न विचारला, बिरबल सांग बरं, माणूस चांगला कसा बनतो? जन्मता की संगतीमुळे तो चांगला बनतो? दरबारातील काही मंत्री म्हणाले की माणूस जसा जन्मतो तसा बनतो, तो ज्या परिसरात वाढतो तसा तो बनतो. बिरबल त्यावर हसला आणि म्हणाला, जहापना, माणूस जन्माने नाही तर संगतीने घडतो आणि बिघडतो. अकबर म्हणाले, पुरावा आहे का तुझ्याकडं? मला सिद्ध करून दाखव. बिरबल दुसऱ्या दिवशी 2 मातीची भांडी घेऊन दरबारामध्ये हजर झाला. एका भांड्यामध्ये त्याने चंदन ठेवले आणि दुसऱ्या भांड्यामध्ये कांदा, लसूण, कुजलेला भाजीपाला अशा बऱ्याच अशा इतर वस्तू ठेवल्या. काही वेळाने त्याने दोन्ही भांडी बादशाहासमोर रिकामी केली आणि बादशाहाला वास घ्यायला दिली. पहिल्या भांड्यातून चंदनाचा अतिशय सुगंध येत होता आणि दुसऱ्या भांड्यातून दुर्गंध येत होता. अकबर म्हणाले, हे साहजिकच आहे. त्यावर बिरबल नम्रपणे म्हणाला, जहापना, भांडी तीच आहेत, पण त्यात काय ठेवलंय यावर त्याचा सुगंध किंवा वास अवलंबून आहे. तसंच मुलांचं मन असतं. ते मातीच्या भांड्यासारखं असतं. त्यात चांगले विचार, संस्कार, प्रेम ठेवलं तर सुगंधी आयुष्य घडत असतं. पण त्यात जर वाईट संगत, हिंसा, खोटेपणा जर आपण भरला तर मुलांचं व्यक्तिमत्व दुर्गंधित होण्याची शक्यता आहे. दरबारात भयानक शांतता पसरली. तेव्हा अकबर हसून म्हणाले, बिरबल, आज तू आम्हाला मोठा धडा दिलास. राज्य जर चांगलं हवं असेल तर मुलांची संगत चांगली हवी, संस्कार चांगले हवेत. यावरून मंडळी हेच लक्षात येते की आपण मुलांना वाईट संगतीमध्ये न ठेवता, त्यांच्यावर वाईट गोष्टींचा विळखा न होऊ देता चांगले संस्कार घडवणं अत्यंत आवश्यक आहे. मूल जन्मता वाईट नसतात. संगत, वातावरण, समाज त्यांना घडवतो. पालक आणि समाज दोघेही मुलांच्या मनाच्या भांड्यात काय भरतात याची जबाबदारी घ्यायला हवी. धन्यवाद.